नागपूर विभाग शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये आणखी 5 तक्रारी दाखल झाल्यात। अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीमध्ये आणखी काही अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत। शिक्षण उपसंचालक कार्यालयातून पोलिसांनी आणखी काही फाईल्स जप्त केलेल्या आहेत। नव्याने दाखल झालेल्या सर्व 5ही तक्रारींची पोलीस चौकशी करणार आहेत। तर मंत्रालयामधूनच बोगस शिक्षकांच्या नियुक्तीचं बनावट पत्र गेलेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या अप्पर सचिवांच्या नावाने हे बनावट पत्र दिलं गेलेलं आहे। शिक्षकांची नियुक्ती करून शालार्थ आयडी देऊन वेतन सुरू केलं गेलं। गोंदियातील अनेक शाळांमध्ये हा सगळा बनावट प्रकार शिक्षकांच्या नियुक्तीचा समोर आलाय। सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांनी हा सगळा आरोप केलेला आहे। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी मानकर यांच्याशी बातचीत केलेली आपण बघूया। हे कोणत्या विभागातून हे बनावट लेटर इश्यू झालेलं? शालेय शिक्षण मंत्रालय मुंबई या विभागातून हे पत्र इश्यू झाल्याचं सांगितलं। हे पत्र इश्यू झालं, मग याचं सत्यापन तुम्ही कसं काय केलं? आम्ही माहितीचा अधिकार लावला। पूर्वी राजकीय काही दडपण होतं विभागावर, ते आम्हाला माहीत झालं, परंतु माहितीचा अधिकार हा सशक्त पत्र आहे आणि त्या माहितीच्या अधिकारात तुम्ही हे पत्र बनावट असल्याचं समोर आलं। त्यानंतर मग तुम्ही काय केलं, याची तक्रार कुठे केली? ते आम्हाला पत्र मिळालं की बा हे पत्र निर्गमित झालेलं नाही शासनाकडून। त्याची तक्रार आम्ही प्रधान सचिवांना केलं की मंत्रालयातील पत्र आहे, मंत्रालयातील बनावट पत्र आहे, म्हणून या विभागाने दखल घ्यावी आणि त्या विभागाने अशा संस्थाचालक, अशा शिक्षणाधिकारी, उपसंचालक शिक्षण यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावी। या प्रकरणात गोंदिया जिल्ह्यातील किती संस्था आणि किती शिक्षक यात सहभागी असू शकतात, काय अंदाज आहे? गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास 17-18 असे शिक्षण संस्था आहेत ज्यामध्ये बनावट पत्राच्या आधारे नियमबाह्य पद्धतीने शिक्षकांची पदभरती व सेवा बदल करून काही शिक्षकांना विना अनुदानित तुकडीवरून अनुदानित तुकडीवर घेऊन त्यांना वेतनाचा लाभ देण्यात आला। शिक्षणाधिकारी माध्यमिक गोंदिया आणि शिक्षण उपसंचालक उल्हास नरळ यांच्याशी आम्ही प्रत्यक्ष भेट घेतली आणि तक्रारी संदर्भात त्यांना पत्रही दिलं की अशी अशी तक्रार आहे सर, कारवाई करा, परंतु त्यांनी यामध्ये असमर्थता दर्शवली। मी करतो असं म्हणाले। किती महिन्यांपासून, किती वर्षापासून तुमचा हा पाठपुरावा सुरू आहे? 2024 पासून आमचा हा पाठपुरावा सुरू आहे। जानेवारी 2024 पासून आमचा सतत पाठपुरावा सुरू आहे की या प्रकरणामध्ये काय म्हणणं आहे की शासनाने या प्रकरणामध्ये गंभीरतेने दखल घ्यावं। ज्या शासनाचं पत्रच मंत्रालयातून बनावट आणि खोटा निघत असेल तर शासनाने याची गंभीरतेने दखल घ्यावी। कॅमेरामन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।